दिवा, मुंब्रा, कळवा आणि डोंबिवली परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि प्रवासातील गैरसोयींना सामोरं जावं लागतं। त्या गंभीर समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दिवा रेल्वे स्थानक परिसरात एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी या घोषवाक्याखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दिवा ते CSMT थेट लोकल सेवा सुरू करणं, कल्याण ते घाटकोपर स्थानकांदरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून आणि सायंकाळी 6 वाजल्यानंतर उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणं या मागण्यांसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या। एकेकाली दिवा गाव होता, पण आज तो शहरात रूपांतर झालेले 5 ते 7 लाख लोकसंख्या या शहराची झालेली आहे। आणि आज बघा की डोंबिवली किंवा इतर स्टेशनला जेवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी या दिवा स्टेशनवर असते। सगळ्यात जास्त महसूल हा दिवा स्टेशनवरून रेल्वे प्रशासनाला जातो। तरी रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दिवा ते CST लोकल चालू करावी आणि कल्याण ते घाटकोपर ही 5 ते 6 लाईन आहे, ही लवकरात लवकर चालू करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे।